राजे तुम्ही क्षणाक्षणाला लढले, स्वराज्यासाठी राजे तुम्ही क्षणाक्षणाला लढले, वाऱ्यावरती स्वार होऊनी गनिमांना हो भिडले, घेऊनी मावळे संगती सारे हर हर महादेवचा गजर, आला शिवाजी म्हणता म्हणता गनिम कापे थरथर, कापून बोटे शाहीस त्याची टरा टरा अफजल्या फाडला, जो जो आला स्वराज्यावर त्याला इथेच गाडला, शेतकऱ्यांच्या देठालाही नाही लावला हात, शेतकऱ्यांच्या देठालाही नाही लावला हात, सह्याद्रीच्या कडे कपारीतून भेटत होती साथ, आग्र्याहूनही सुटका केली अजब साधला वेळ, आग्र्याहूनही सुटका केली अजब साधला वेळ, गनिमा नाही कळला नाही शिवबा तुमचा मेळ, आई जिजाऊ अन राजे शहाजी काय ती पुण्याई, स्वराज्याच्या मातीमधून शौर्य शिवबा तुमचे दिसते ठाई ठाई. एक आई वडिलावरची रचना सादर करतो. कविता गेय आहे, चाल चांगली आहे, मी चाल लावलेली आहे कारण मी चांगल्या चालीचा कवी आहे. थोडा हसा, एकदम सिरियस होऊ नका इथं. म्हणजे भूक लागली असेल तर थोडं लवकर सुट्टी देतो. माझ्या कवितेचं नाव आहे माया जमीन जमीन आणि बाप आभाळ आभाळ. बाप फणस काटेरी आत मधाळ मधाळ, माया जमीन जमीन बाप आभाळ आभाळ, माया सडा सारवान तिचा पदार राखण, दृष्ट लागते बाळाला होई कसा विसमन, बाप डोळ्यात रागीट धक धक काळ जात. बाय थोडा इकू दे रे, चिरकाय रे. बाप डोळ्यात रागीट धक धक काळ जात, राग डोळ्यात वरवर मऊ मऊ आत आत, माय गोधडीची उभ माय लोण्यातला तूप, बाप दिव्याचा उजेड माय आरतीची धूप, माय सावली सावली बाप मिरगाच पाणी, बाप भजन कीर्तन माय अंगाईची गाणी, बाप आधार संस्कार बाप जगण्याची झीज, माय पाऊस पाऊस बाप कड कड वीज, बाप देवाऱ्याचा देव माय देवाच्या साथीनं, झाला घरात उजेड बाप नावाच्या ज्योतीनं, बाप मनातले अश्रू माय सांडलेले मोती, माय कापूस कापूस बाप कापसाची वाती, माय बापा विना नाही या जगामंदी काही, देव घरात घरात नको हिंडो दिशा दाही, बाप विठ्ठल सावळा माय रखुमाई वाणी, काय वर्णावी वर्णावी माय बापाची कहाणी. एक आता थोडं वेगळी कविता. 12वी ती मी आणि पबजी. आता 12वीच्या जागी तुम्ही ज्या ज्या क्लासमध्ये आहेत, म्हणजे इकडं नाही, ते इमॅजिन करा. कवितेचं नाव आहे 12वी ती मी आणि पबजी. ती म्हणाली 12वीचा अभ्यास कसा चाललाय, ती म्हणाली 12वीचा अभ्यास कसा चाललाय. मी म्हणालो बराच बरा, थोडा मोबाईल पाहतोय, थोडं तुझ्याकडे पाहतोय, थोडं कॉलेजला जातोय, थोडं ट्युशन पाहतोय. डोक्यात फार जाम झालाय, लईच म्हणाले काम झालंय. गणितानं पार पिसा केलं आणि इंग्रजीनं पार हस केलं. सायन्स घेऊन फसतावलो, पेपरच्या भीतीनं धास्तावलो. 4 ट्युशन लावून आलो, इंजिनिअरिंगचं कॉलेज पाहून आलो. सगळं डोक्यात जाऊन बसलं, कळना भविष्यात काय घुसलं. घरात बाबांचा अट्टहास असतो, इंजिनियर झाल्याचा भास असतो. कुणाचे आणि कुणाचे उदाहरण देत असतात, कधी कधी फारच इमोशनल होत असतात. लगेच मग मी स्वतःला सावरतो, भराभर अभ्यास आवडतो. नेमकं एखादं चॅप्टर हातात घेतलं की, डोकं जरासा अभ्यासात ओतलं की टुनकून तुझा मेसेज येतो. मग सांग ना, माणूस कसा इंजिनियर होतो. फोन सायलेंट केला तरी सारखी स्क्रीनवर नजर असते. कधी पबजी, कधी तू मोबाईल मध्ये हजर असते. अधून मधून आई ही खोलीत येऊन पाहते. बिचारी आजकाल अवताल भवतालच राहते.
कधी मायेने मिठीत घेते, किती थकलास रे म्हणून भाऊक होते. अभ्यास जरा कमी कर बाळा, लय सुकलास रे. 12वीच्या ओझ्यानं लय थकलास रे, कळत नाही काय करावं मग. पुस्तकात डोकं खुपसून बसतो, कधी कधी एकटाच हसतो, कधी कधी एकटाच रडतो. काळजात चिंतेनं कसं तरी होते, आणि नेमका मग तुझा टुनकून मेसेज येते. सारं बाजूला सारून चॅटिंग मग सुरू होते. जेवलीस का, झोपलीस का, बॅटिंग मग सुरू होते. तू झाली की पबजी, मग अभ्यास काही होत नाही. बहुतेक इंजिनियरची पदवी माझ्या घरात काही येत नाही. असं सगळं चाललंय 12वीच्या काळात. 12वी, इंजिनिअरिंग, भविष्य, तू, पबजी, फसलोय पुरता काळात. कुणाला सोडावं कुणाला धरावं, काय करावं कळत नाही. सगळं काही कळते ग, पण मन मात्र वळत नाही. पुढच्या क्षणी टुनकोंतीचा मेसेज आला. पुढच्या क्षणी टुनकोंतीचा मेसेज आला. काय झाला मग, आनंद झाला. पाहतो तर काय, ब्लॉक तिनं मला केलं होतं. आता फक्त अभ्यासाचं मैदान खुलं झालं होतं. एक माझी शेती मातीची, तसं तर मी शेती मातीच्या कविता करतो, परंतु काय आता ही तरुणाई